महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन पेटवली, नेमकं काय घडलं? आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान होत आहे। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक घटना घडली आहे। सांगोल्यात संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन पेटवली। सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर ही घटना घडली। सदर तरुणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। सांगोला तालुक्यात बागलवाडी मतदान केंद्र आहे। दादासाहेब चळेकर या मतदाराने या मशीन पेटवल्या। सकाळपासून या केंद्रावर 410 मतदान झालं। हे मतदान सुरक्षित आहे, मात्र आता दुसऱ्या मशीन लावण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। दादासाहेब चळेकर यांनी खिशात पेट्रोलची बाटली नेली होती। यानंतर त्यांनी मशीन जाळल्या। स्थानिक अधिकाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली आहे। दादासाहेब चळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सांगोला, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।